बावधन खिलारमध्ये आता सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण गंगापुरी या ठिकाणी आहोत. तानाजी सोनबा घोरपडे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे बैल असतात. तर आता एक 10-15 बैल आहेत आणि खास त्यांच्या दावणीला आज आपण भेट देणार आहे. तर या बैल बघू आपण पहिल्यांदा कशा पद्धतीने नामांकित जातीवंत देखणी सुंदर बैल पहिल्यापासून आता तिथंच तिसरी पिढी आहे त्यांची ह्या व्यापार क्षेत्रात. तर महाराष्ट्रातनं प्रत्येक कानाकोपऱ्यातून एक नामांकित जातीवंत बैल पहिल्यापासून त्यांना त्या क्षेत्रात त्यांचं नाव कमावले किंवा त्या क्षेत्रात आहेत आणि आता ही ती त्यांची तिसरी पिढी ह्या क्षेत्रात आहे. तर एवढी बैल आपण सारी बघितली, पण प्रामुख्यानं एक गोमाता त्यांना मध्ये बांधलेली आहे. त्याचं कारण बी आपण नंतर विचारू त्यांना. तर ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्या पाठीमागं आपण त्यांच्या दावणीला उभ्या भेट दिली होती. तर बघू शकताय तुम्ही अतिशय जातीवंत नामांकित देखणी सुंदर गाय आणि तिला शंकराचं भस्म तिच्या शिंगाला तिच्या सर्व अंगाला लावलेलं आहे. आणि प्रत्येक हिंदू धर्मात एक गाय असती तिच्या पावलांना काही कमी होत नाही शेतकऱ्याला, आणि हिंदू धर्मातही काही कमी होत नाही. तर आज अशी मोठी दावण आहे. तर आज आलोय तर त्यांच्याकडून जराशी माहिती घेऊ आपण. मध्ये आधी हा ये जवळ ये जरा. तर नमस्कार मंडळी. आता सध्या मालक आहेत, त्यांच्याशी आपण त्यांचा परिचय करून देऊ पहिल्यांदा. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आपला परिचय करून द्या पहिला चॅनलला. माझं नाव तानाजी सोनबा घोरपडे, राहणार वाई गंगापुरी, घर नंबर 104. बरं, आता आपण बऱ्याच वर्षापासून ह्या खिलारच्या व्यवसायात आहे. हो. तर आपलं ही प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव किंवा आपली चर्चा कायम चालू असते बैल क्षेत्रामध्ये. हो. तर आता आपल्याकडं किती पिढ्या झालं आपण ह्या व्यवसायात? शे बघा, आमच्या वडिलापासून 2 पिढीचा व्यापार आहे आमचा. वडील आमचे करायचे, त्यांच्या पाठीमागं आम्ही चालवले. तसं त्या ज्यांनी ज्या पद्धतीत व्यापार केला त्या पद्धतीने आम्ही त्याचा व्यापार आपला चालू केला आहे त्यांच्या मागोमाग. बरं, आता आधुनिकीकरणामुळे आता बरीच व्यापार करणारी मंडळी कमी झाली. हो. आणि ह्या ट्रॅक्टर औद्योगिकरणामुळं बैल पाळणारी कमी आली. हो. तर आताच्या पिढीत बैल टिकावणं क्वचित. प्रत्येक गावात 10 बैल असली तर तिथं 2 जोड्या राहिल्या किंवा 1 जोडी राहिली. तर आता त्याचा फटका तुमच्या वर्गाला बराच बसलाय. तर काय सांगाल आता काय, ज्याला हौशी माणूस आहे तो बैल घेतोय, ज्याला आवड पहिल्यापासून बैलाची तो बैल घेतोय. पण बऱ्याच प्रमाणात हे बैलाचा जरा नाद थोडासा कमी आलाय. बरं, आता आपण बैल कुठला बाजार करतो प्रत्येक आपला वर्षी? इशे बघा, आम्ही आता हे बैल आम्ही कर्नाटकात आणतो सगळे. हां. इथं काय घेत नाही आम्ही. सौंदती म्हणून इकडे गाव आहे बेळगाव जिल्ह्यात, तिथनं बैल आणतो. तिथनं वर्षातनं एकदा बाजार असतो, तिथनं माझी बैल आणतो. ती विकली मेढ्यात आणून विकतो. मेढ्याचा फक्त बाजार करतो. आणि तिथला झाल्यानंतर आम्ही मंगसुळी म्हणून खंडोबाची यात्रा असते. मिरजेपासून 70 किलोमीटर खाली असं उगवत बाजूला. तिथनं आम्ही बैल आणतो. आताही आणलेत खेपाने. बरं, आता पहिल्या तुमच्या टायमिंगला आपल्या महाराष्ट्रात कुठं तुम्ही बाजारावर जायचं किंवा आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात किती बाजार भरत होतं? आता पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात म्हणजे पुशेगावपासून नागठाणा इथे भरत होते बाजार. नागठाणा, पुशेगाव, पुन्हा ते झाल्यानंतर हे वेलंग आलं, मेळा आलं, आनेवडे आली, पाचवड आलं, अशी बरंच होतं बाजार. पण आता ते बाजार सगळे कमी झालेत. म्हणजे त्या काळात तुम्ही फक्त पावसाळ्यातच मला वाटतं घरी असाल की 12 महिने प्रत्येक यात्रेत बाजार बाहेर. साधारण त्या काळात एका वर्षात साधारण जास्त बैल इकली तुम्हाला कधी आठवते असं की लय प्रमाणात बैल इकली? जवळजवळ 400-500 बैल इकली? नाही, इतकी नाही. त्या काळात जुन्या काळात इकलेत बैल. आता विकू शकत नाही तुम्ही, ते रेकॉर्ड पहिलं मोडू शकत नाही. आता नाही. त्या काळात असा एखादा बाजार लय इकली त्यावेळेसचा आठवतोय का तुम्हाला काय?
पुशेगावलाच बैल जास्त विकतात सर. किती साधारण निकली होती आता त्यावेळेस? बरीच बैल विकली होती त्या टायमाला. साधारण प्रत्येक बाजारावर साधारण किती बैल आता हे घेऊन प्रत्येक बाजारात हे मेड्यात हे 16-17 बैल विकली, 17 बैल विकली होती मेड्यात आम्ही ह्या वर्षी? ह्या वर्षी 17 बैल विकली. गेल्या वर्षी 35 बैल विकला होता तिथं. होय, म्हणजे थोडं थोडं प्रमाण कमी आहे. कमी आलंय जरा प्रमाण. बरं, आता आपण लांबनं बैल आणतो किंवा कुठल्या राशीची ह्या भागात बैल तुमची या भागात म्हणजे तुमची बैल कुठल्या भागात जास्त घेतात? आता जास्त बैल म्हणजे आपला हे भाग वरचा भाग पाचगड म्हणा, खेंगर म्हणा, बोहर भाग, इकडे सगळीकडे जातात बैल. आता जी खचराची वावर आहे तिकडे डोंगर ट्रॅक्टर जात कटारीला नाही. जी आहे तिथं बैल चाललाय. सपाटीला बैल काय अजून नाही. म्हणजे आता ट्रॅक्टर जिथं जातोय तिथं बैल कोण पाळाय मग? पाळाय मागाना कोण. बरं, आता तुमच्याकडं ही देशी गाय आपण पाळली आहे हो आहे. की काय नक्की या जरा? ती देशी गाय असावी आणि दावणीला असावी. पहिली बी तुमच्याकडे एक देशी आहे, गाय होती, देशी कायम गाय. तुमच्या दावणीला एक देशी गाय हो, राहिली. आहे, आहे. त्याचं महत्व काय थोडस देशी गायीचं कसं असते, देशी गाय दारात असल्यावर म्हणतात ना, घरात गायन गोट्यात गायन कमी नाही काही, हो, हो. अशी पद्धत आहे ती जुनी पद्धत. पहिल्यापासूनच. हा. जरी तिचं गोमूत्र जरी घरात दारात गोट्यात पडलं तरी सगळं शुद्ध असतं. ते अशी आवड आहे आम्हाला गायीची म्हणून आम्ही आपली गाय ती. आता तुम्ही खंडोबाचे भक्त आहे किंवा तुम्हाला कुलस्वामी आहे आहे. तर गाय ही पहिली गोमूत्र हे खंडोबाला पहिल्यापासून आहे, लागतं. आहे. पूर्वीपार पूर्वीपार आहे. गाय आहे. गायचं बी महत्व हिंदू धर्मात किती पवित्र आहे किंवा हो. काय त्यांना सांगितलं. हो. आणि आता आपण थोडस त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या संघर्षात बरेच असा त्यांना संघर्ष केला व्यापारात बी. तर आता जराशी तुमचा व्यापार चांगल्या पद्धतीने चाललाय किंवा तुमच्या वडिलांनंतर तुम्ही चांगलं खिलारचं संगोपन केलंय, व्यापारात घेवदेव केली. आता आज तुम्ही दोघं बनतोय मला वाटतं. तिघ जण. तर आज तुमचे वडील हा कारभार बघत असताना जर असते तर त्यांच्या मनात काय थोडस वाटलं असतं, त्यांच्याबद्दल थोडस समाधान वाटलं असतं त्यांना. एवढं प्रसंग बघितलं असतं तर समाधान वाटलं असतं त्यांना. होय. हो. काय आता माझ्या ते माघारी चांगलं चाललंय एवढं त्यांना समाधान वाटलं असतं. त्या काळात मी चाललो होतं पण त्यांच्या मनाला एखादी खंत लागायची पोरांचं कसं कसं चालायचं. चालायचं. त्यावेळेस कसं वेगळं होतं आता बी, पण ज्यावेळेस माणसं असतात त्यावेळेस त्यांची थोडीफार किंमत नसते किंवा उणीव आता नसताना खूप जाणवती. तर आज वडिलांबद्दल काय सांगाल, दोन शब्द? वडिलांना आमच्या पहिल्यापासून नाद हा बैलाचा क्षेत्रात. त्यांनी आयुष्य सगळं त्यांनी ते महाबळेश्वरला गाड्या वाहून गाड्या हाणायची. त्यांना नाद पारपासून बैलाचा नाद आहे. होय. त्यांचा नाद त्यांना रोडका बैल चालेल पण तोंडाचा जातीचा बैल घेणार नाही मी. होय, काय शिंगतोंड बैल घेणार नाही. पाचवडात दरवर्षी तुम्ही तुमचे वडील, मी लहान होतो 5वी 6वीला, तेव्हा वडिलांच्या बरोबर बाजारात येतो तेव्हा तुमची दावण त्या बाबळी बाबळीपाशी. पाचवड आणि कायम चांगली जातीची बैल असायची. हो, अगदी. तर तुमच्याकडं होऊन गेलेला एखादा जातीवंत बैल की अजूनही त्या बैलाची उणीव भासते, एवढी बैल आहेत तरी हे बघा, स्वस्ताच्या काळात एक बैल 6,000 रुपयाला गांडू घेतला होता. खोंड घेतला होता आम्ही. तो इतका बैल चांगला होता की तो आमच्या वडिलांशिवाय माझ्याशिवाय राहत नव्हता आणि चालत नव्हता. होय. विकला तरी एकदाच विकला तर बैल माघारी आला. तर त्याच्या कसलाही बैल त्याच्यावर झोपला तरी तो बैल चालून द्यायचा नाही. बरं, आणि आता त्या जागेवर आम्ही त्याला मारला. माती आपल्या दावणीत माती दिली, वावरात शेतात. तेवढाच एक बैल तुमच्या दावणीला? तेवढा बैल मारला. त्याचं नाव काय होतं? बाजी होतं नाव. म्हणजे अशी बैल प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा व्यापाऱ्याच्या दावणीला अस्मरणात किंवा त्यांचं 1000 बैल जरी दावणीला असतील तरी त्या बैलाची उणीव, त्या बैलाची आठवण त्यांना कायम येणार. कायम आहे त्या बैलाची आठवण. बरं, आता व्यापार करत असताना काही खरेदी वगैरे किंवा काय असं केलं का तुम्ही ह्या खिलारच्या जीवावर? कधी असे उलाढाल होत असते व्यापारात? मोठा तोटा बी असतो. ह्यात तोटा नफा असतोय, पण हा व्यापार कसा आहे, नीट केला तर नीटच होणार, वाईट केलं तर वाईटच होणार. व्यापार तसा हा भस्मराजा चांगला आहे. भस्मराजाला खायला पोटभर आंबवण कोंडा देऊन व्यवस्थित सांभाळला तर बैलात कधीही काही वर्ष राहिले तरी तोटा होत नाही बैलाचा. 1-2 बैलात कसर निघून जाते. हो हो. बरं, आता आपल्या भागात बैल कशी लागतात तोंडाला किंवा पायाला, तळखुराला? तळाखोराला चांगली, जातीला चांगली शिंगतोंड एक बैलाचं चांगलं असावं. गोम भोवरा तेवढा तेवढा बैल नसावा. आपल्या भागात बैल घेत नाही. बरं, आता खाल्ल्या भागातनं खिलार जास्त प्रमाणात आहे, त्याचं कारण काय? आता आपल्या इकडे गाया व्हायला लागल्या. आताशी आपल्याकडे लोक थोडंसं गायीकडे वळल्यात.
गायीकडं कोण एक दोन गायी पाळायला लागल्यात. खालच्या भागात जरा गायी आहेत आणि सांभाळणी चांगली त्या भागात आहे. बरं, आता तुमच्या आयुष्यात बरीच अशी वर्ष उलटून गेली व्यापारात की एखादं वर्ष असं जाचक गेलेलं व्यापारात जातंय ना एखादं जातच. कुठलं असं की त्या वर्षी फार असं वाटलं की आता इथं बास करावं, थांबावं एखाद्या त्या वेळी? वर्षी एकदम वळीने 3 बैल आमची पाचवड्यात मिली वळीने काय का लाळीच्या बिबेने. लाळ घे ते आलं की तोटा होतोच बैलात. पण तो वर्षात तोटा आमचा येऊन निघून गेला. वडले म्हणजे ती एक घटना तुमच्या आयुष्यात घडली. 3 बैल वळीने मिळली. पैसे येईल. हो. आता लाळीचं प्रमाण कमी झाले, लाळी हो, कमी कमी आहे. आता लंपीचं प्रमाण वाढलं. वाढले हो लंपी. लाळीवर ठोस उपाय निघाले. हो हो. आता बाजार तुम्ही फिरताय बऱ्यापैकी कमी नाही, 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 लाळ नाहीच आता. गेल्या 2 वर्षामागे लंपी सारखा आजार गंभीर आला, त्यावेळेस व्यापार बऱ्यापैकी बंद होतं, बंद बाजार होतं सगळीच बाजार शहरी क्षेत्र बी थांबलं होतं. सगळं थांबलं होतं. आता उपाय निघालाय. आता 2-3 वर्ष मग काय केलं त्यावेळेस? ज्यावेळेस काय नाही केलं घरचं. बैल बिल होती का कसं काय? 1-2-3 बैल आमची बैलं विकायची. 2-3 बैल घरनं आणा चालली होती. होय. हो देवदुगीतनं चालू होतं. चालूच होतं. तर आता तुमच्या परिवारामध्ये तुम्ही 3 भाऊ आहेत. हो. तर आता तुमचा वारसा पुढं कोण चालवणार किंवा कुणाला नादे घरात? नाद आहे दोघांना, बरं. पण ते चालवतील का नाही सांगता येत आमचा थोरला भाई म्हणून वर्ग आहे. बरं. त्याला आवड आहे. नादी आहे, त्याला सगळं त्या क्षेत्रातलं ओळखतात. नाही. आता कसं आहे, एकटा व्यापार करू शकत नाही, जसं तुमच्या वडिलांना धाडस केलं. हो. आता रामाला लक्ष्मणाची गरज आहे. किंवा एकटा हे सर्व हँडल करू शकत नाही. तुम्ही बघताय हो. कलियुग आता चालू झालंय. नाही, बरोबर. आता प्रत्येकाला व्याप्ती वाढले. वाढल्यात. लग्न झाल्यानंतर त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे. त्यानंतर खूप आता हे आता अवघड आहे. तरी तुमची 2 मुलं 3 मुलं चांगलं खिलार क्षेत्रात त्यांचं बी नाव आहे किंवा तुमच्या पाठीमागं चालवण्यासारखे आहेत नादिक मंडळी. आहे काय. तर बौद्धन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. नमस्कार 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 नमस्कार. तर आता आपण पाहणार आहे जी लांबणं गिराईक येतात किंवा त्यांना खुश करण्यासाठी बैल कसा दाखवायचा असतो किंवा त्यांना पसंत पडेल असा त्यांच्या पुढं त्यांना नेऊन दाखवायचा असतो. तर बघू आपण आता एक ट्रेलर बघू थोडासा. तर अशा पद्धतीनं रात्रीच त्यांना बैल उतरवल्यात. तर अशा पद्धतीनं जराशी दाखवलं जातं की बैल कसा करंट करू शकतो किंवा पळतोय. अतिशय शेपटाचा आकडा वर करून असा बैल पळतो, त्यावेळेस गिराईक खुश होऊन घेत. तर आता तुम्ही 3ऱ्या पिढी चालवणार आहे, तर तुम्ही तुमचा जरा थोडासा परिचय करून द्या. माझं नाव गणेश पागडे. बर. हा आपल्याला छंद आहे, हा. बैलांची आवड आहे, आपण करतो. बरं, आता ह्यातल्या खानाखुना काय काय थोडस आम्हाला सांगा की दात बघितली जातात, शिंग बघितली जातात किंवा गळचिपी, बाहुरा, बेंबाट. तुला खाली सगळं बघतात. बैलाची शिंग, हा. नागपुडी काळी पाहिजे, शिंग काळ पाहिजे, डोळं काळी पाहिजे, तळ काळ पाहिजे, पायाला बैल चांगला फिरता पाहिजे, गळचिपी, कोंबावरा सगळं बघितलं जातं. बेबाड, गळवण, चौचौतरा, सगळं. कासनाडा, कानाला दात बारी. ते सगळं बघितलं जातं. नाकाची नळी झालं, तोंड चांगलं पाहिजे बैला. बरं, आता ह्यो कुठल्या जातीतला बैल आहे? बांधीशी ते बघा. मानदेशी खिल्लारमध्ये हो बैल मोडतो. बर. चालती बडावे. ज्वार खिलार आणि मानदेशी खिलार मध्ये काय फरक थोडासा आता नवीन? थोडासा मिक्स. मानदेशी म्हणजे प्युअर. होय. शिंग तोड प्युअर, त्याला मानदेशी प्युअर. बर. अशा पद्धतीनं नवीन बैल आल्यानंतर माणसांना मोबाईलद्वारे किंवा निरोपाद्वारे कळतं आता जवळजवळ
5-6 गिरायकं आलेली आहेत. त्यांचा व्यवहार थांबलेला आहे थोडासा. आपल्यासाठी त्यांनं एक 10-15 मिनटं म्हणली देऊ तुम्हाला, आणि त्यांनं दिली आणि चांगली माहिती सांगितली. खिलार संगोपन करण्यासाठी किंवा चांगली बैल त्यांच्या दावणीला कायमच होत गेलेत. आता साधारण 10 ते 12 बैल आहेत आणि ही मंडळी घेण्यासाठी आलेली आहेत, लांब लांबनं आलेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चांगला व्यापार त्यांनं चालू ठेवला आहे आणि असाच चालू राहील, हे ह्यात कुठलीही दुशंका नाही. तर बावधन खिलारला सबस्क्राईबर करा, फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ अशा आपण जाऊ तिथं दाखवूच.